हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितले की श्लोकला कार्तिकचा कॉल येतो आणि तो कार रेसिंगबद्दल सांगून कॉल कट करतो. तर श्लोकला त्यावरून अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात. चला तर पुढे बघूया श्लोक या प्रश्नांमधून कसा सुटतो. तर भाग क्रमांक 3. सकाळी 9 पर्यंत रजिस्ट्रेशन करायची मुदत असते. आता 8:45 वाजलेले असतात. श्लोक बाहेर बाल्कनीत खुर्चीवर बसून कॉफी घेत असतो. मागून नेहा येते आणि मागूनच त्याला हक करून गालावर हळूच किस करते. श्लोक, बाय, मला उशीर होतोय. मी निघते आणि जर तू रेसमध्ये भाग घेतला तर मला सांग, मी येऊन जाईल घरी. 3 दिवस झाले मी घरीच आहे. बॉस खूप ओरडेल. बोलत बोलतच नेहा ऑफिसला निघून जाते. श्लोक पण तिला आरोळी मारून सावकाश जा म्हणतो आणि परत कॉफी प्यायला लागतो. आता पूर्ण 9 वाजलेले असतात आणि रजिस्ट्रेशनची मुदतही संपलेली असते. तरी श्लोकने त्याचं नाव रेसमध्ये रजिस्टर केलेलं नसतं. अचानक फोन वाजतो. श्लोक बघतो तर कार्तिकचा असतो. श्लोक, केला का तुझं नाव रजिस्टर? कार्तिक तिकडून म्हणतो. नाही. श्लोक उदास होऊन त्याला रिप्लाय देत म्हणतो. का? कार्तिक म्हणतो. अरे, तब्येत खराब आहे माझी आणि आज मूड पण नाहीये म्हणून नाही केलं. श्लोक स्पष्टीकरण देत म्हणतो. ओके भावा, तुझी इच्छा, म्हणत कार्तिक कॉल कट करतो. श्लोक परत कॉफी प्यायला घेतो आणि काहीतरी विचार करत असतो. परत त्याचा फोन वाजतो. याही वेळेस कार्तिकच असेल म्हणून तो नाव न पाहता कॉल घेतो. तर समोरून एक लेडीज बोलते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, श्लोक म्हणतो. सर, मी अग्निहोत्री ग्रुपमधून बोलते. आम्ही आज एक रेस आयोजित केली. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी तुमचं नाव रजिस्टर करून देते. नाही, मी इंटरेस्टेड नाहीये, श्लोक बोलतो आणि कॉल कट करतो. त्याने पक्क मन बनवलेलं असतं की तो त्या स्पर्धेत सहभागी होणार नाही. थोड्या वेळात अग्निहोत्री ग्रुपच्या मॅनेजरचा कॉल येतो. श्लोकला अननोन नंबर दिसतो म्हणून तो पहिल्यांदा उचलत नाही. पण परत जेव्हा कॉल येतो तर श्लोक फोन उचलतो. हॅलो, श्लोक म्हणतो. हॅलो सर, मी अग्निहोत्री ग्रुपचा मॅनेजर बोलतोय. बोला, श्लोक म्हणतो. सर, आम्ही एक रेस अरेंजमेंट केली, तर तुम्ही त्यात सहभाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तुमची इच्छा असून चालणार नाही. मुळात माझी पण इच्छा हवी, पण सध्या ती नाहीये म्हणून मी सहभाग घेत नाहीये, श्लोक रागात म्हणतो. सर, तुम्ही सहभाग घेतला तर तुमची रेस पाहायला गर्दी वाढेल आणि आमचे तिकीट जास्त विकल्या जातील, म्हणून आम्ही आग्रह करतोय. श्लोक आता त्याला कंटाळून ओके म्हणतो आणि रेसमध्ये भाग घेतो. तो नेहाला पण एक कॉल करतो आणि लोकेशन पाठवून रेसच्या ठिकाणी यायला सांगतो. श्लोक बाल्कनीतच परत विचार करत बसलेला असतो. त्याला गोव्याची मिसेस कादंबरी आणि त्याची दुसरी भेट आठवते. तर ती भेट कोणती आहे ते आता बघूया. सकाळी सकाळी कादंबरी बीचवर बसून सकाळचं वातावरण एन्जॉय करत असते. श्लोक पण तिथेच येतो आणि तिच्या शेजारी थोडं अंतर ठेवून जाऊन बसतो. नाव काय तुमचं? श्लोक तिच्याकडे न पाहत विचारतो. तिलाही त्याच्याकडे न पाहता कळतं की कोण आहे शेजारी. ती त्यावर उत्तरते आणि म्हणाली. तिच्या नाजूक आवाजाने श्लोक मोहून जातो. दोघांची बराच वेळ चर्चा चालते, पण दोघही एकमेकांपासून लपवतात की त्यांचं लग्न झालं आहे. बोलणं चालूच असतं की एक बाजूला त्यांच्याच वयाच्या मुलांचा ग्रुप जोरजोरात ओरडत असतो. श्लोक आणि मनाली त्या दिशेने पाहतात तर तिथे एक बाईक रेस अरेंज केलेली असते. वाव, बाईक रेस,
मला खूप आवडते, मनाली तिथून उठत म्हणते आणि त्या दिशेने जायला लागते. श्लोक पण उभा राहून तिच्या मागे मागे जातो. दोघं त्या ग्रुपमध्ये पोहोचतात. रेस सुरू व्हायला 5 मिनिट बाकी असतात. श्लोक एकदा मनालीकडे नजर टाकतो, तर ती खूप उत्साही असते या रेससाठी. थोड्या अंतरावर जाऊन ती रेस बघायला उभी असते. तिच्याकडे बघून श्लोक पण त्यामध्ये सहभाग घेतो आणि त्याची रेस सुरू होते. रेसमध्ये कोण कुठे जातंय काहीच कळत नसतं. पण एक बाईक सर्वांना मागे टाकून भरकन पुढे येते. सर्व जोरजोरात आरोळ्या मारत असतात आणि शेवट ती बाईक जिंकते. रेसर त्याचं हेल्मेट काढतो, तर रेस जिंकणारा रेसर श्लोक असतो. श्लोकचे मित्र त्याला मिठी मारतात, तर मनाली पण त्याच्या जवळ येऊन त्याला मिठी मारून अभिनंदन व्यक्त करते. तिचा तो स्पर्श त्याला खूप हवाहवासा वाटतो. एक वेगळीच फिलिंग त्याला तिच्याबद्दल येते. त्या मिठीत तो हेही विसरून जातो की त्याचं नेहासोबत लग्न झालं आहे. श्लोक विचारातून बाहेर येतो आणि त्याच्या तयारीला लागतो. दुपारी रेस असते. थोडा आराम करून तो रेसच्या ठिकाणी पोहोचतो. बाहेरच नेहा त्याची वाट बघत असते. नेहा त्याला भेटते आणि दोघं गेटमध्ये प्रवेश करतात. रेसचं अरेंजमेंट अग्निहोत्री नावाप्रमाणेच भव्य होतं. स्टेजवर मिस्टर अँड मिसेस अग्निहोत्री आणि बाकी नामांकित मंडळी बसलेले असतात. श्लोक पण नेहाला ऑडियन्समध्ये बसवून मैदानात उतरतो. त्याला पाहताच बरीच मंडळी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात. थोड्या वेळात रेस सुरू होते. प्रत्येकाच्या बाईकचा रंग वेगळा असतो. श्लोकच्या बाईकचा रंग रेड असतो. सर्व बाईक हवेच्या वेगाने पळवत असतात. श्लोकला या रेसमध्ये जिंकायचं नसतं. त्याच्या डोक्यात पूर्ण गोंधळ चालू असतो. पण त्याची आतापर्यंतची ओळख एकही रेस न हरलेला रेसर म्हणून असते आणि ती ओळख त्याला कायम ठेवायची असते. म्हणून तो ही रेस जिंकायला प्रयत्न करत असतो आणि शेवट तो रेस जिंकतो. सर्वांना अपेक्षा असतेच की आजची रेस श्लोकच जिंकेल. नेहासोबत बाकी सर्व पण जोरजोरात आरोळ्या मारत असतात. श्लोकला बक्षीस घ्यायला स्टेजवर बोलावलं जातं. मिसेस कादंबरी अग्निहोत्रीच्या हाताने श्लोकला बक्षीस भेटणार असतं. श्लोक स्टेजवर जातो आणि मिसेस कादंबरीच्या समोर उभं राहून ट्रॉफी आणि पैशांचा चेक घेतो. बक्षीस घेताना मात्र तो एकदा मिसेस अग्निहोत्रीच्या डोळ्यात बघतो, तर त्या डोळ्यात आज पण तीच चमक होती. चेहऱ्यावर आज पण तोच आनंद झाला होता, जो 6 महिन्यांआधी तिला गोव्याला रेस जिंकल्यावर झाला होता. श्लोक आणि नेहा घरी येतात. त्याने आता मनात पक्का निर्धार केलेला असतो की कादंबरीला भेटायचं आणि सर्व विचारायचं. आज नेहा आणि श्लोक जिंकायच्या खुशीत हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरवतात. नेहा पण छान ड्रेस घालून तयारी करते आणि दोघं हॉटेलमध्ये जेवायला जातात. दोघं टेबलवर बसून जेवण करत असतात की तिथेच मिस्टर अँड मिसेस अग्निहोत्री पण जेवायला येतात आणि त्यांच्या शेजारच्या टेबलवर जाऊन बसतात. दोघं कपलचं लक्ष एकमेकांकडे जातं. तसं सर्व एकमेकांना ओळखीची स्माईल देतात. श्लोकला आधी तर राग येतो, पण नंतर विचार करून बरं वाटतं, कारण इथे त्यांचे बॉडीगार्ड सोबत नसतात. म्हणून कादंबरी सोबत त्याला बोलायला मिळणार होतं. कादंबरी एकटी भेटण्याच्या प्रतीक्षेत तो जेवत असतो. जेवता जेवता कादंबरीच्या साडीवर एक डाग पडतो, म्हणून ती तो डाग स्वच्छ करायला वॉशरूममध्ये जाते आणि मिस्टर पृथ्वीराज आपल्या फोनमध्ये गुंग असतात. वेळ साधून श्लोक पण कादंबरी गेली त्या दिशेने जातो आणि वॉशरूमच्या बाहेर उभा राहून तिची वाट बघत असतो. थोड्या वेळात ती बाहेर येते, तर श्लोकला असं समोर उभं असलेलं बघून घाबरून जाते. तरीही ती पुढे येते
आणि श्लोकला क्रॉस होऊन पुढे जायला लागते. पण श्लोक तिचा हात पकडतो आणि तिला ओढत हॉटेलच्या एका कोपऱ्यात घेऊन जातो, जिथे कोणीही नसतं. श्लोक आणि ती आता एकटेच असतात. श्लोकला काय विचारायचं आहे हे तिला कळत नसतं. तरीही ती शांत उभी असते. श्लोक तिच्या डोळ्यात बघत असतो, तर त्यात पाणी असतं. म्हणून तो पण आता शांत होतो. कादंबरी त्याच्या हातात एक चिट देते आणि तिथं उद्या 10 वाजेला त्याला भेटायला बोलवते. इथे पब्लिकमध्ये तिला बोलणं शक्य नसतं, म्हणून ती तिथून निघून तिच्या टेबलवर पुन्हा येऊन बसते. थोड्या वेळाने श्लोक पण नेहाजवळ येऊन बसतो. सर्व जेवण करतात आणि तिथून आपापल्या घरी निघतात. श्लोक उद्याच्या 10 वाजण्याची वाट बघत असतो, म्हणून आज झोपही लागत नसते. नेहा त्याच्या कुशीत येऊन केव्हाची झोपलेली असते. असंच गोव्याला त्याला एका रात्री झोप येत नसते, म्हणून तो बाहेर फिरत असतो. तर कादंबरी त्याला एका बाकड्यावर चंद्राकडे पाहत बसलेली दिसते. कदाचित तिला ही झोप लागत नसते, म्हणून ती पण बाहेर थंड हवेत आलेले असते. अंधारात पण तिचा गोरा रंग चमकत असतो. चंद्राच्या मंद मंद प्रकाशात ती आणखीनच सुंदर दिसत असते. श्लोक किती वेळ तिच्याकडे एकसारखा पाहतो आणि शेवट तिच्या शेजारी जाऊन बसतो. दोघं खूप शांत असतात आणि चंद्राचा उजेड एन्जॉय करत असतात. म्हणाली, तू साडी घालत जा, तुला खूप छान वाटेल. हे शब्द न कळत श्लोकच्या तोंडून निघून जातात. नाही, नको, मला साडी आवडत नाही, ती त्या चंद्राकडे पाहतच म्हणते. दोघं बऱ्याच वेळ असंच बसतात. श्लोक पण नंतर काही बोलत नाही. ती हळूच तिची मान त्याच्या खांद्यावर टाकते. तिचा स्पर्श होताच त्याचं अंग मोहरून जातं. श्लोक हळूच मान फिरवून तिच्याकडे बघतो, तर ती त्याच्या खांद्यावर झोपलेली असते. श्लोक तिला तसंच उचलतो आणि त्याच्या रूममध्ये झोपवतो. तिच्या अंगावर शाल टाकून तो कार्तिकच्या रूममध्ये झोपायला जातो. सकाळ होताच कादंबरी बघते, तर ती कोणाच्या रूममध्ये आहे तिला कळत नाही. पण जेव्हा रात्रीची श्लोकसोबत भेट आठवते, तेव्हा कळतं की त्याचाच रूम असेल. ती आजूबाजूला बघत असते. इतक्यात श्लोक रूममध्ये तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. एक कप तिला देतो आणि दुसरा कप तो घेतो. दोघं बोलत बोलत कॉफी पितात. आता दोघांची चांगलीच ओळख झालेली असते, म्हणून गोव्याच्या बाकीचे दिवस श्लोक तिच्यासोबतच घालवायचे ठरवतो. ती पण श्लोकसोबत खूप खुश असते. असं करत करत आता ट्रिप संपत आलेली असते. दोघांनी खूप एन्जॉय केलेला असतो. उद्या घरी जायचं आहे, म्हणून रात्रीचं डिनर श्लोक कादंबरीसोबतच करतो आणि तिला उद्या घरी जाण्याबद्दल पण सांगतो. हे ऐकताच मनाली दुखावते. तिला श्लोक आवडायला लागलेला असतो, पण ती त्याला सांगू शकत नसते. श्लोकला पण तिचा सहवास आवडायला लागलेला असतो, पण नेहाचा विचार येताच तो भानावर येतो. डिनर होताच दोघं आपापल्या रूममध्ये जातात. श्लोकने उद्या जायचं असतं, म्हणून रात्रीचं पूर्ण तयारी करून ठेवलेली असते आणि बेडवर मस्त आरामात झोपलेला असतो. इकडे कादंबरीची झोप मात्र उडलेली असते. तिला श्लोकची सवय पडलेली असते आणि तो असा अचानक जातोय म्हणून तिचं मन लागत नसतं. तिचं लग्न झालं आहे हे पण ती विसरलेली असते. मी तिला फक्त श्लोकसोबत राहायचं असतं, पण काय करावं तेच कळत नसतं. मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटत आहे हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.